नमस्कार, भारत न्यूज 7 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पंजाब राज्याचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर बादल यांच्यावर प्राणघात हल्ला बचावले, आरोपी पोलिसांच्या ताब्यात। सुखबीर सिंग बादल माजी उपमुख्यमंत्री राज्य पंजाब यांनी नांदेड जिल्ह्यात दौऱ्यावर आले असता 1:50 अंदाजे गुरुद्वारा माता साहेब देवजी मौजे मुगट तालुका मुदखेड येथील दर्शन संपून पायऱ्याने खाली येत असताना त्यांच्यावर एका शीख सेवादाराने त्यांच्या हातावर खंजर मारून त्यांना जखमी केले आहे। सोबत SPU चे पोलीस निरीक्षक श्री संतोष केंद्रे हे देखील त्यांचा बचाव करताना त्यांच्या हाताला जखम झाली आहे। त्यांच्यावर यशोशाही हॉस्पिटल नांदेड येथे उपचार चालू असून दोघांची तब्येत चांगली आहे। सदर सेवादार पोलिसांच्या ताब्यात असून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे। सर, काय घटना घडली होती आणि घटना कुठं घडली? सर, एक मिनिट बूम लगा दो सर, एक मिनिट सर, एक मिनिट बूम लगा। चला, ओके, सांगा सर। पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री माननीय सुखबीर सिंग बादलजी आज नांदेडच्या दौऱ्यावर असताना मुगटचा जो मातासाहेब गुरुद्वारा आहे या ठिकाणी दर्शन आटोपून येत असताना साधारणतः 1:50च्या सुमारास तेथील एका सेवादाराने त्यांच्यावर अचानक अटॅक करण्याचा प्रयत्न केला आणि याच्यामध्ये आपला स्पेशल प्रोटेक्शन युनिटचा जो आपला तिथले PSI होते यांनी त्यांचा बचाव केला। याच्यामध्ये दोघांनाही मायनर इंजुरी झालेल्या आहेत। तर त्या दोघांची तब्येत आता व्यवस्थित आहे आणि ट्रीटमेंट सध्या चालू आहे। काय संबंधित सेवादार जे आहेत ते पोलिसांच्या ताब्यात असून पुढची तपासणी आणि चौकशी चालू आहे। कशामुळे घटना घडली, काय प्राथमिक माहिती? पुढची सगळी तपासांतीच कळेल ते। तिची तपास पोलीस करतायत। आरोपी ताब्यात आहेत सर? डिटेल्स जे आहेत ते तपासानंतरच कळतील। सध्या तरी शस्त्रक्रिया त्यांची कशावर चालू आहे, काय? त्यांच्या राईट फोरआर्मला एक 4-5 सेंटीमीटरचा एक वाउंड आहे। तर त्याच्यावर टीचिंग आणि बाकी उर्वरित हे करतात डॉक्टर। सर, त्यांचा BP वाढलेला आहे, कळतंय असं? सध्या त्यांच्या मेडिकल कंडिशन बद्दल जास्त सांगणार नाही, तेवढं सांगेल की तब्येत त्यांची आउट ऑफ डेंजर आहे, स्टेबल आहे आणि पोलिसांच्या निगराणीखाली आहे। सर, राज्य सरकारने काय सूचना दिल्या? असं कळतं की मुख्यमंत्र्यांनी फोन केला होता। माननीय मुख्यमंत्री महोदयांची त्यांच्याशी चर्चा झाली, त्यांच्या माननीय पत्नी आहेत आणि सूचना म्हणण्यापेक्षा त्यांना ब्रीफिंग पूर्ण केलेली आहे प्रकरणाचं पोलिसांनी आणि DG साहेबांनी केलेलं आहे। सर, हिंदीमध्ये सर क्या वारदात हुई? डिप्टी CM नांदेड़ के टूर पे थे, उसमें माता साहेब मुगट का जो गुरुद्वारा है वहाँ से वो आते समय उनके ऊपर अटेम्प्ट किया उनको अटैक करने का, उसमें उनको माइनर इंजरी हुई है। जो स्पेशल प्रोटेक्शन यूनिट का जो PSI है उनको भी इंजरी हुई है। तो अभी दोनों की जो तबीयत है वो स्टेबल है, आउट ऑफ डेंजर है एंड पुलिस ने उनको कस्टडी में लिया है। तो आगे का इन्वेस्टिगेशन पुलिस कर रही है। सर, कहाँ लगा है? पुलिस अफसर को कहाँ लगा है और बादल जी को कहाँ लगा है? दोनों को भी हाथ पे लगा है। उनको राइट फोर आर्म पे आई थिंक 4-5 सेंटीमीटर कुछ वाउंड है, तो उनका अभी डॉक्टर इलाज कर रहे हैं। सर, हमला कहाँ हुआ? डिटेल्स तो इन्वेस्टिगेशन के बाद ही पता चलेगा, वो चालू है। हमला हुआ कहाँ सर? घटनास्थल कहाँ है? वो माता साहेब गुरुद्वारा मुगट में हुआ है। महाराष्ट्र के मुख्यमंत्री ने आपको क्या कहा इस बारे में? नहीं, मेरी बातचीत नहीं हुई, बट उनका ब्रीफिंग SP साहब ने भी उनको पूरा ब्रीफिंग किया है। उस टोटल जो यहाँ पे वारदात हुई है उसका टोटल जो इंफॉर्मेशन है या रिपोर्ट है उनको भेजा है। बादल जी के साथ कौन कौन आए थे? उनकी फैमिली मेंबर्स है। सर, कितने दिन का दौरा था बादल जी का नांदेड़ का? उनका कल शायद वो आए थे एंड आज उनका 2 दिन का दौरा था। प्राइवेट दौरा था, शासकीय दौरा? इनका प्राइवेट था, कलेक्टर ऑफिस को ऑफिशियल इंफॉर्मेशन नहीं दी, बट एज मतलब Z+ सिक्योरिटी है तो पुलिस का पूरा प्रोटेक्शन। थैंक यू।